नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या फर्स्ट व्लॉगमध्ये. तर बरेच दिवस झाले जिमला जात होतो, पण म्हणलं आजपासून व्लॉग सुरू करा. आता काही लोक बोलतात जिमला जातोय म्हणल्यावर घरचं खाऊन बॉडी बनेल, पण असं नाही आहे. घरचं खाऊन आपल्याला तेवढं प्रोटीन भेटत नाही. त्यामुळे मी डॉक्टर चॉईसचे प्रोटीन ओट्स घेतो. ह्यात मला पर 100 ग्रामला 24 ग्राम प्रोटीन भेटतं. चव पण एकदम खतरनाक आहे, 208 भावांनो. आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर ह्याला थोडं गरम करून घ्यायचं. त्यात 2 चमचे पिंटोलाचं पीनट बटर टाकतो. पीनट बटर पण खूप हाय प्रोटीन आहे. आणि ते झाल्यावर थोडी केळी टाकून घ्यायची, जेणेकरून आपल्याला फायबर्स पण मिळतील. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. जिमला जायच्या 2 तास आधी खाऊन टाकायचं. हे एकदा तुम्ही ट्राय करा, एकदम जबरदस्त लागते. तोपर्यंत म्हणले जिमची बॅग आवरावी, टाकले शूज, त्यानंतर आपली पाण्याची बॉटल, एनर्जीसाठी घेतल्या 2 कॉफीच्या पुड्या आणि एक घेतलं आपलं मफलर. त्याच्यानंतर बॅग पॅक केली आणि नंतर ना आला आपला भाऊ. मग काय आलो जिमला आल्यानंतर ना आदित्य म्हणत होता, अरे एवढं दिवस जिम करते, आपली बॉडी काय म्हणा ना. अरे म्हटलं तू खातोयस काय. त्याच्यानंतर ना जिममध्ये गेल्यानंतर आज होता चेस्ट डे. मग काय गेल्या वॉर्मअप कम्प्लीट करून घेतला. आणि चेस्ट डे म्हटलं बेंच प्रेसवर छाताडच पडणार. मग काय तरी पण आपलं अप्पर लोअर डाऊनलाच बेंच प्रेस मारून घेतले, पण डाऊनला काही नीट बसलाच नाही. मग डाऊनला नाही बसला, मग जरा शायनिंग मारून घेतली आणि परत म्हटलं आता डाऊनला मारावा, पण डाऊनला डंबेल्सनंच मारून घेतला. छोट्या डंबेल्सनं पाटा उरकून घेतला. त्याच्यानंतर मशीनी तर फुल होत्या. मग काय थोडी शायनिंग मारली, केस वाकडे तिकडे सरळ केली. तोपर्यंत आपल्या मशिनी मोकळ्या झाल्या. आता 2 सेट राहिलेले, पण बेकार फाडता नव्हतं. आता छाती तर फाटणारच होती, तरी पण म्हटलं जाऊ दे. अप्पर आणि डाऊन मारायचं होतं. डाऊनलाच घाम निघालेला, फार छाती फाटलेली. तरी पण 15 3 रिपिटेशन सेट मारून घेतलं. अप्पर मारलं, त्याच्यानंतर लोअरला घेतलं. डाऊनला घेतल्यानंतर तर काही जात पण नव्हतं, तरी आधीच छाती बाहेर आलती. सगळा लोड छातीवर आलता, तरी पण छाती फाटोस तोपर्यंत सेट मारलं. एकदम विषय गेलता भावानं. शेवटचा सेट होता, त्यामुळे फुल एनर्जीनं साठा हे पण सेट ओवर राखला. आणि आता आदित्य म्हणला आता घरी जायचं. मग काय आवरली, बॅग भरली, निघालो घराच्या दिशेने. मग परतीचा प्रवास सुरू केला. टाटाबाटा पायऱ्या उतरायला पण जीव आवरला राहता, तरी पण हळूहळू उतरलो जाता. बसलो गाडून निघालो घरी आल्यानंतर भावांना आपण घेतो क्रेटिन. तुम्ही प्रे वर्कआउटमध्ये घ्या, नाही तर पोस्ट वर्कआउटमध्ये घ्या, काय फरक पडत नाही. कारण का क्रेटिन म्हणजे जिमचं ब्रह्मास्त्र आहे भावांना, एकदम टॉपचा विषय. धन्यवाद भावांनो, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.